संघ राजाच्या जन आत्म्या तू घेई प्रणाम, पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम. नमस्कार. गेले काही वर्ष, खरं म्हणजे गेली 8 वर्ष आपण सातत्याने अनुभवतो आहोत की भारतातल्या राज्यांना तुच्छ लेखून त्यांचे अधिकार कापले जात आहेत. आणि म्हणून एक प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि या प्रश्नाची उत्तरं शोधली पाहिजेत. आणि तो प्रश्न म्हणजे असा की राज्यांची या देशाच्या घटनात्मक रचनेमध्ये, गव्हर्नन्समध्ये नेमकी भूमिका काय, राष्ट्रीयत्वामध्ये भूमिका काय, आणि म्हणून त्यांचे अधिकार काय आहेत आणि काय असावेत. अगदी आपण सुरुवातीपासून पाहूया की भारतामध्ये राज्यांचा नेमका घटनात्मक दर्जा काय आहे आणि भारत हे राष्ट्र राज्य जेव्हा घडत होतं त्यावेळेला राज्यांची म्हणजे जी पुढं राज्य झाली त्यांची भूमिका काय होती. प्रदेश आणि भाषा यांची नेमकी भारतातली भूमिका काय आहे ही बघण्यासाठी आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊया. स्वातंत्र्य चळवळीची जेव्हा सुरुवात होती तेव्हापासून आपल्याला दिसेल की भाषावार प्रांतरचनेची मागणी ही ब्रिटिशांच्या विरोधात सुद्धा सुरुवातीपासून केली गेलेली आहे. किंबहुना भारतामध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय होऊन ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध जेव्हा संघर्ष सुरू होत होता तेव्हापासून प्रादेशिक भाषिक घटक आणि प्रादेशिक भाषिक जनता जेवढी त्यांच्यामध्ये जागृती होत होती त्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्या पातळीवरती एकवटत होती आणि मागण्या करत होती. परंतु ब्रिटिशांनी केलेली प्रांतरचना जी होती, उदाहरणार्थ बॉम्बे प्रेसिडेन्सी ज्याच्यामध्ये सिंध, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग आणि कर्नाटक हे सगळे समाविष्ट होते. कर्नाटकचा काही भाग. तुकडे मद्रास प्रेसिडेन्सी बघितलं तर तिथं अगदी तामिळ, मल्याळी, तेलुगू या सगळ्या भाषांचं तिथं एक कडबोळ आपल्याला झालेलं दिसतं. हीच गोष्ट आपल्याला भारतातल्या विविध प्रांतांमध्ये दिसते. अगदी तुम्ही बंगालमध्ये गेलात तरी तीच परिस्थिती होती. याच्या विरोधामध्ये तिथले प्रादेशिक भाषिक घटक एकत्र येऊन सांगत होते की आमची कोंडी होतीये, ही भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. आमची स्वातंत्र्याची जी मागणी आहे त्या स्वातंत्र्याच्या मागणीमध्ये ही भाषा आणि प्रदेश अत्यंत महत्वाची हा महत्वाचा घटक आहे आणि तो महत्वाची भूमिका बजावतोय हे त्याही वेळेला स्पष्ट झालेलं होतं. आणि त्या प्रकारे आपल्याला असं दिसतं की भारतामधला ब्रिटिशांविरुद्धचा सगळ्यात पहिला जनलढा हा कुठला असेल तर तो 1905 साली सुरू झालेला बंगालच्या फाळणी विरुद्धचा लढा. ब्रिटिशांनी म्हणजे कर्झन वायली यांनी बंगालची फाळणी एकाच कारणासाठी केली. त्याचं मुख्य कारण होतं की बंगालमध्ये बंगाली भाषिकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण तुलनेने वाढलेलं आहे, एक सामाजिक जागृती जास्त झालेली आहे, राजकीय जागृती जास्त झालेली आहे. आणि म्हणून बंगाली समुदाय, बंगाली जनता एका प्रादेशिक भाषिक एका प्रेरणेतून, सांस्कृतिक प्रेरणेतून आणि राष्ट्रीय प्रेरणेतून सुद्धा ब्रिटिशांच्या विरुद्ध उठते आहे, विविध प्रकारचे संघर्ष करते आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये धार्मिक द्वेष किंवा धार्मिक विभाजन करण्यासाठी म्हणून त्यांनी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला आणि बंगालचा जो पूर्व भाग जो बहुसंख्येने मुस्लिम होता तो वेगळा काढून अशा प्रकारे बंगालची फाळणी केली की त्या ठिकाणी बंगाली भाषिक जे आहेत ते कुठेच बहुसंख्य राहणार नाहीत. एक तर त्यांची हिंदू मुस्लिम असं त्यांचं विभाजन होईल आणि दुसऱ्या बाजूला बंगाली आणि बंगालेतर असं पण विभाजन होईल. अशा प्रकारची रचना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्या विरोधामध्ये सगळा देश उठला, पण सगळ्यात पहिल्यांदा उठले ते बंगाली भाषिक. सगळ्या धर्माचे लोक उठले. अर्थात काही मुस्लिम संघटनांना हाताशी धरून त्यांनी त्याच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. थोडंफार त्याला यश आलं, परंतु मुख्यतः आपल्याला असं दिसतं की सर्व जनता, हिंदू मुस्लिम सगळा भेद विसरून एकत्र आली. ती जनतेची पहिली चळवळ होती ब्रिटिशांच्या विरुद्ध, ज्याला आपण मोठी जनतेची चळवळ म्हणू शकतो. त्याच्यामधून 1911 साली अखेर कर्झनचं तर हत्या झाली कर्झनची 1909 मध्ये, परंतु 1911 मध्ये ब्रिटिश सत्तेला बंगालची ही फाळणी रद्द करावी लागली. हा जनतेचा मोठा विजय होता. याच 1911 मध्ये भारताचं आज जे राष्ट्रगीत आहे ते जन गण मन अधिनायक लिहिलं गेलं. रवींद्रनाथ टागोर हे त्याचे कर्ते आहेत. आपण आज ते राष्ट्रगीत म्हणून गातो, अभिमानाने गातो, परंतु त्याचे जर शब्द आपण पाहिले तर त्या शब्दामधून सुद्धा आपल्याला एक वेगळाच प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.
भारतातली प्रादेशिक आणि भाषिक ओळख ही आमच्या राष्ट्रीयत्वाशी जोडलेली आहे. याचा निश्चित प्रत्ययाचा निश्चित पुरावा जर पाहायचा असेल तर 1911 साली लिहिलेलं जनगण मन हे गीत, की जे आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे, ते आपण वाचूया आणि पाहूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग. काय दिसतं आपल्याला या गीतामधून? या गीतामधून आपल्याला असं दिसतं की पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र म्हणजे मराठा, द्राविड, उत्कल म्हणजे ओरिसा, बंगाल हे त्यावेळेला प्रांत नव्हते. हे फक्त भाषिक प्रदेश होते. मग जर ते भाषिक प्रदेशच फक्त होते तर त्यांचा समावेश या गीतामध्ये करण्याची रवींद्रनाथ टागोरांना काय गरज वाटली? म्हणजे ज्याप्रमाणे विंध्य पर्वत, ज्याप्रमाणे हिमालय पर्वत, ज्याप्रमाणे गंगा यमुना या नद्या या भारताच्या भूमीचा एक अविभाज्य असा भाग आहेत. भारताचं म्हणजे भारतीयत्व ज्याच्यातून घडतं अशा या भारत भूमीचा एक अत्यंत ज्याला आपण म्हणूया प्रेरणादायी असा त्या घटक आहेत. तितकेच नैसर्गिक असलेले प्रादेशिक भाषिक घटक म्हणून सुद्धा रवींद्रनाथजी या ठिकाणी सगळ्या प्रादेशिक भाषिक घटकांचा उल्लेख करतायत. यामधून आपल्याला असं दिसतं की भारताची संकल्पना मांडत असताना, भारताच्या संकल्पनेचं एक चित्र उभं करत असताना रवींद्रनाथांना इथल्या नैसर्गिक घटका इतकेच प्रादेशिक भाषिक घटक महत्वाचे वाटले. ते पॉलिटिकली म्हणजे प्रांत नसताना सुद्धा. हा केवळ योगायोग नाही. आता आपण थोडं पुढे जाऊया. महात्मा गांधींचा उदय भारतीय राजकारणामध्ये स्वातंत्र्य चळवळीचे नेते म्हणून 1919 नंतर आणि निर्णायकपणे 1920 पासून झालेला आहे. स्वातंत्र्य चळवळ ही एक जनचळवळ होत होती. मग ते असहकाराच्या आंदोलनामधून असेल, जालियनवाला बागेमध्ये जे हत्याकांड झालं त्याच्या विरोधामध्ये जो उठाव जनतेमध्ये होत होता त्या निमित्ताने असेल, ही जनचळवळ आपल्याला करायची आहे. ग्रासरूट पर्यंत जेव्हा आपल्याला ही स्वातंत्र्य चळवळ पोहोचवायची आहे, हे जेव्हा महात्माजींच्या लक्षात आलं, हे त्यांनी मनावर घेतलं, ठाण मांडलं आपल्या मनामध्ये, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक निर्णय करून घेतला आणि तो सगळ्यांनी एकमुखाने मान्य केला आणि साधारणपणे पुढच्या 7-8 वर्षामध्ये तो बऱ्याच प्रमाणात अंमलात देखील आला. आणि तो निर्णय म्हणजे काँग्रेसची पुनर्रचना भाषिक तत्वावर करण्याचा. जर काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ब्रिटिशांनी केलेले जे प्रदेश आहेत म्हणजे प्रांत आहेत, जसे मुंबई आहे, मद्रास आहे किंवा कलकत्ता आहे इत्यादी, हे आपल्याला स्वीकारून जसे तसे चालणार नाही. तर भाषावार काँग्रेसची संघटना उभी केली पाहिजे, त्याच्या समित्या असतील त्या उभ्या केल्या पाहिजेत. आणि तशा प्रकारे काँग्रेसची रचना करायची असा निर्णय याने घेतला आणि पुढच्या 6-7-8 वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी केली. आणि त्यामुळेच आणि त्याच्यानंतरच काँग्रेस ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली. पुढे आता आपण थोडंसं पुढे जाऊ. अजून 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधामध्ये प्रचंड उठाव झाला. सायमन कमिशन आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये काही राजकीय सुधारणा देण्यासाठी, चौकशी करण्यासाठी म्हणून एक कमिशन, एक सरकारचं कमिशन, ब्रिटिश राजाचं पार्लमेंटच्या वतीनं पाठवलेलं कमिशन म्हणून भारतामध्ये आलं. त्याच्यात भारतीय सभासदच नव्हता. त्याच्यावरती बहिष्कार घातला, आंदोलनं झाली. आणि त्यावेळेला काँग्रेसने एक चॅलेंज घेतला की आम्ही आमची घटना घडवू, आम्ही आमची घटना बनवू शकतो, त्याच्यासाठी आम्हाला भारतीयांचा समावेश नसलेलं असं उप्र कुठलंही कमिशन नको. त्यावेळेला मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली गेली. त्या समितीचं कार्य काय होतं तर भारतासाठी एक भविष्यासाठी एक प्रारूप घटना बनवायची. ती सर्वपक्षीय होती, म्हणजे त्याच्यामध्ये इतर पक्षांचे अगदी मुस्लिम लीग पासून सगळे प्रतिनिधी घेतले गेले, हिंदू महासभेपासून सगळे प्रतिनिधी घेतले गेलेले होते. आणि त्यांनी जेव्हा आपला अहवाल तयार केला, त्या अहवालामध्ये म्हणजे प्रारूप जे त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्यांनी भाषावार प्रांत रचना भारतामध्ये असेल अशाच प्रकारचा निर्देश केलेला आहे स्पष्टपणाने. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीपासून, मध्यापासून ते अगदी शेवटच्या 20 वर्षांच्या अगदी या शेवटच्या टप्प्याला जेव्हा सुरुवात होत होती,
त्यावेळेपर्यंत सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतं की भाषावार आणि म्हणजे प्रादेशिक भाषा आणि प्रदेश यांची आयडेंटिटी, यांची ओळख ही केवळ नकाशावर मारलेल्या रेघोट्या अशी नव्हती आणि ती आजही नाही आणि नसली पाहिजे. संघपरिवाराचा किंवा एक धार्मिक राष्ट्रीयत्व भारतावरती ज्यांचा लादण्याचा प्रयत्न आहे त्यांना या प्रादेशिक भाषिक ओळखीला तुच्छ लेखायचं आहे. ते लेखतायत कारण ते जनतेच्या प्रादेशिक भाषिक संस्कृतीलाच मुळात तुच्छ लेखतात आणि त्याला खाली दाबून ती पायदळी तुडवून त्याला तुच्छ लेखून तिथं एक कृत्रिम अशा प्रकारची एक धार्मिक अस्मितेची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यालाच ते राष्ट्रीयत्व म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून भारताचं जे भारतीयत्व आहे ते भारतीयत्व हे दोन अंगांनी विकसित झालेलं आहे. एक ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधामध्ये जी एक अखिल भारतीय लढ्याची जाणीव होती, इथल्या सांस्कृतिक वारशाची एका सहिष्णू अशा सर्वधर्मीय अशा सहिष्णू परंपरेची जी एक इथं सांस्कृतिक वारशाची एक ठेव आपल्यासमोर आपल्याबरोबर आहे, ती एक अखिल भारतीय एक जाणीव आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक भाषिक आपलं भाषिकत्व ही एक आपल्या राष्ट्रीय जाणीवेचा एक अविभाज्य असा हिस्सा आहे. आणि म्हणून भारतीयत्व आणि भाषिकत्व हे दोन भिन्न नाहीत. ज्याप्रमाणे फूल आणि त्याच्या पाकळ्या हे वेगळ्या काढता येते तरी सुद्धा ते वेगळे असतात. पाकळ्यांशिवाय फूल होत नाही, फुलाला पाकळ्यांशिवाय अस्तित्व नाही आणि पाकळ्या या फुलाच्याच असतात म्हणून पाकळ्यांनाही फुलाशिवाय अस्तित्व नाही. असे एक समवाय संबंध ज्याला म्हणतात, असे समवाय संबंध असलेले हे दोन घटक आहेत. त्याच्यापैकी एक जर कोणी कमी लेखण्याचा प्रयत्न केला की जो आज भाजप जाणीवपूर्वक करत आहे, त्यामधून केवळ भाषिकत्वाला धोका निर्माण होणार नाही तर भारतीयत्वाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रदेश असतील, राज्य असतील, यांना तुच्छ लेखणं, यांचं अस्तित्व मोडून काढणं, खरडून काढणं ही भूमिका ही भारत देशाला, भारतीयत्वाला अत्यंत हानिकारक आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. याबाबत 1947 सालच्या एका गीताची मी आपल्याला पुन्हा आठवण करून देणार आहे. 1911 साली लिहिलेलं रवींद्रनाथ टागोरांचं जनगण मन आपण पाहिलं की जे आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. 1947 साली देशाला फाळणीची जखम सोसून का होईना जे स्वातंत्र्य मिळालं, त्या 15 ऑगस्ट 1947 रोजी लोकशाहीर अमर शेख यांनी लिहिलेले गीत पहा. ते भारत देशाचं वर्णन करतायत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोक हे सगळे घटक आणि प्रादेशिक भाषिक घटक कसे एकवटलेले आहेत हे आता बघा. हिंदी संघराज्याच्या जन आत्म्या तू घेई प्रणाम, पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम. हा आमचा भारत जागतिक पातळीला जे जे परतंत्र आहेत, जे जे वसाहतीच्या जोखडाखाली आहेत, त्यांचा दुर्दम दोस्त आहे अशी याच्यामध्ये घोषणा आहे. या भारताच्या जन आत्म्याला ते प्रणाम करतात. जनता तिचा आत्मा आहे. त्यांचं पहिलंच कडव्यात ते सांगतात, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक, तामिळनाड ही राज्य त्यावेळेला स्वतंत्र अस्तित्वात नाहीयेत. तसेच केरळ, आसाम, ओरिसा, राजस्थान, बिहार, उगवतीचा पंजाब, पूर्व पंजाब, मावळतीचा वंग, लुक लुकती रत्ने, दावित नित नवरंग. स्वतंत्र झाली दुनिया दिपली, पाहून खुलली तव बलिदान, घेई घेई प्रणाम, पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम. पुढे ते म्हणतायत, साम्राज्याला जरी यश आले चिरावया पंजाब, सिंध पठाणा अलग लावण्या वंग भूमीला आग. भगत सिंग आत्मा दुभंग होईल का, स्वप्न रवींद्रांचे विरून जाईल का. टाकू किमया ऐक्य कराया, करू जीवाचे रान, घेई घेई प्रणाम. उरल्या सुरल्या साम्राज्यांना देऊ मूठ माती, शरण अणु हे पुंजीवादी तृण धरुनी जाती. मंत्र दिशा दाही संपूर्ण लोकशाही, हिंदी ऐक्य साधू हीच पुन्हा ग्वाही. जातीयतेला गुलामगिरीला नाथा राना आराम, घेई घेई प्रणाम. काय दिसतंय याच्यामध्ये? एका बाजूला साम्राज्यवादाच्या विरुद्ध
अगदी फाळणीच्या विरोधात सुद्धा असलेली एक लढण्याची किंवा त्याच्या विरोधातली स्पष्ट भूमिका आणि प्रादेशिक भाषिक पातळीवरती दिसणारं आमचं सांस्कृतिक भाषिक अस्तित्व राष्ट्रीयत्व सुद्धा हे सर्व एकत्र हे अमर शेखांच्या या गीतामध्ये आलेलं आहे. आणि हेच स्पिरिट आपल्याला घेऊन भारतीयत्व आणि भाषिकत्व यांचा एकत्र गुंफलेला हा पीळ जो आहे हा असाच कायम ठेवून आपल्याला पुढे जायचे. त्याचे शत्रू अर्थातच हे धार्मिक राष्ट्रीयत्व भारतावरती लादणारे मुठभर आहेत. त्याच्या विरोधामध्ये आणि खऱ्या भारतीयत्वाची स्पष्टपणाने मांडणी करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. याच मुद्द्यावरती राज्यांचे अधिकार कसे कापले जात आहेत, त्याच्या मागच्या निश्चित योजना काय आहेत, याचा जरा थोडा तपशिलात आढावा घेऊन त्याचं परीक्षण करणारे काही मुद्दे आपण आपल्या येत्या भागात बघूया. तोपर्यंत इथंच थांबतो. नमस्कार, धन्यवाद. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक, तामिळनाड, तसेच केरळ, आसाम, ओरिसा, राजस्थान, बिहार, मावळतीचा पंजाब, भुगावतीचा वंग, लुकलुकती रत्ने, उदयदलित नवरंग, स्वतंत्र झाली अधिकच खुलली दुनिया दिपली पाहून तव बलिदान. पराधीन